हॅलो, नमस्कार माझ्या लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण आपला नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक चालू करतोय, डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. ओके, बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या सिस्टीम्स असतात, कशा त्या वर्क करतात, किंवा आपली बॉडी जेव्हा काम करते तेव्हा आपल्या ज्या बॉडीमधल्या वेगवेगळे सिस्टीम, म्हणजे आपण मराठीत म्हणू वेगवेगळे खाते कसे असतात आपल्या शहरामध्ये, पाणी विभाग, वीज विभाग आहे ना, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, अशा आपल्या शरीरात पण डायजेशन करणारं डिपार्टमेंट वेगळं, रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे बाहेर टाकणे त्याच्यासाठी डिपार्टमेंट वेगळं, रक्त प्रवाह आपल्या शरीरामध्ये चालू राहणे याच्यासाठी डिपार्टमेंट वेगळं, असे वेगवेगळे ज्या बॉडी सिस्टीम आहेत त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये थोड्या डिस्कस केल्या होत्या. आता काही महत्वाच्या ज्या आपल्या सिस्टीम आहेत बॉडीमधल्या, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वास घेण्याबाबतची, आणि सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच ब्लड फ्लो जे शरीरामध्ये होते ती सिस्टीम. म्हणजे इथं आपण डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचा आपण इथे स्टडी करणार आहोत, पण हा स्टडी थोडासा आपल्याला डीप मध्ये करायचा आहे. बघा आता नेहमीप्रमाणे आपले वॉर्मअप क्वेश्चन्स. व्हॉट हॅपन्स टू फूड आफ्टर इटिंग, की जेवण झाल्याच्या नंतर काय होत असते आपण खाल्लेल्या पदार्थासोबत. ठीक आहे. नंतर हाऊ डज ऑक्सिजन रीच अवर बॉडी, आपल्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे जिथे पाहिजे तिथे ऑक्सिजन पोहोचतो कसा काय. त्याच्यानंतर हाऊ डज ब्लड ट्रॅव्हल एव्हरीवेअर, आपल्या शरीरामध्ये रक्त सगळ्या अवयवांपर्यंत चाललेलं आहे हे आपल्याला माहिती, परंतु ते कसं जाते किंवा काय काय रक्तासोबत होत असते, या सर्व इंटरेस्टिंग प्रश्नाची उत्तरं आज आपल्या या सेशन मध्ये क्लिअर होणार आहेत. ओके, आता बघा सर्वात पहिले आपण काय गोष्ट डिस्कस करू, डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी, म्हणजे डायजेशन म्हणजे काय. आता बघा आपण जेव्हा पोळी खातो तेव्हा जे घास खातो, जी भाजी असते किंवा ती गव्हाची जी पोळी असते, ती डायरेक्ट तशी पोळी आत जाऊन ती पोळी रक्तासोबत मिक्स होत असते का, नाही. म्हणजे रक्तामध्ये तशा पोळीचं काहीही समजा उपयोग नाही. मग आधी पोळीला कुचकरल्या जाते, कशाने, दाताने. नंतर ते ओलसर होते, कशामुळे, सलायवा म्हणजे लाळेमुळे. नंतर ते जे गोळा बनला ओलसर तो आतमध्ये जाते आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रोसेस होतात. ती प्रोसेस म्हणजे काय, डायजेशन. काय असते, डायजेशन. म्हणजे डायजेशन म्हणजे काय बघा, डायजेशन म्हणजे ब्रेकिंग डाऊन फूड, की फूडचं ब्रेकडाऊन व्हावं लागलं कशामध्ये, सिम्पलर सबस्टान्सेस मध्ये. म्हणजे जे आपण पोळी खाल्ली ते कसं झाला, एक डायरेक्ट सबस्टान्स झाला, पण त्याचंच रूपांतर कार्बोहायड्रेट मध्ये किंवा प्रोटीन मध्ये कसं होत असते त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला डायजेशन म्हणतो. ठीक आहे. जसं की पहा, आता आपण सगळ्यात पहिले फूड खातो, मग फूड काय होते, छोट्या छोट्या पार्ट मध्ये या दाताद्वारे चर्न होते, म्हणजे चावल्या जाते, चिव केल्या जाते, आणि नंतर आतमध्ये डायजेशन झाल्याच्या नंतर त्याचे काय बनतात, सिंपल सबस्टान्सेस बनतात. आणि हे सिंपल सबस्टान्सेस मग कोणात शोषून घेतल्या जातात, रक्तामध्ये. कशामध्ये, रक्तामध्ये. अशा प्रकारे डायरेक्ट खाल्लेली पोळी पचत असते का, नाही. त्याच्यासोबत प्रोसेस होतात आणि मग ते सिंपल पदार्थ रक्तात मिक्स होते. मग ब्रेक डाऊन फूड इनटू सिम्पलर सबस्टान्सेस, या प्रोसेसला काय म्हणायचं, डायजेशन. आता डायजेशन मध्ये सगळ्यात सुरुवात कुठून होते डायजेशनची, की पचन क्रिया चालू कुठून होते, पहिले आपण काहीतरी खातो आणि तिथून सुरुवात कुठून झाली, मग माउथ पासून. मग माउथ मध्ये काय काय होते बघा, आता डायजेशन स्टार्ट इन माउथ, की डायजेशन स्टार्ट कुठून व्हावं लागलं, माउथ मधून. नंतर माउथ मध्ये जे टीथ आहेत ते फूडला बारीक करणार, म्हणजे टीथ चीव फूड, की टीथ काय करतात, त्या फूडला चावतात, म्हणजे ते बारीक करतात. आणि तेव्हाच सलायव्हा मिक्सेस विथ फूड, त्या बारीक झालेल्या अन्नासोबत तेव्हाच काय मिक्स होते, सलायव्हा, लाळ आपल्या जी मुखामध्ये असते ती. ओके, इथे आपल्याला दिसते. ठीक आहे. बघा नेक्स्ट, स्टमक. आता फूड जे चावलं, सलायवा मिक्स झालं, ते जे नरम फूड आहे ते या इसोफेगस किंवा फूड पाईप द्वारे कुठपर्यंत जाते, आता स्टमक पर्यंत. कुठपर्यंत जाते, स्टमक. मग आपला जो काही प्रवास आहे तो स्टमक पर्यंत आला. मग फूड रिचेस स्टमक, की फूड कोणापर्यंत आला, आता स्टमक पर्यंत. नंतर डायजेस्टिव्ह ज्युसेस हेल्प डायजेशन, आणि बघा इथे की स्टमक मध्ये जसं का फूड आलं,
ठीक आहे, इसोफेगस मधून, तेव्हा डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे वेगवेगळे आपल्या पोटामध्ये अलग अलग ठिकाणाहून तयार होणारे वेगवेगळे महत्वाचे पदार्थ त्या फूड सोबत काय होतात, मिक्स होतात. ठीक आहे, आणि स्टमक काय करते, पुन्हा त्या फूडला चर्न करते, म्हणजे एकदम मुलायम किंवा लिक्विड सारखं बनवते. ओके, काय काय झालं मग पोटामध्ये, फूड पोटामध्ये पोहोचलं आणि वेगवेगळे ज्युसेस काय झाले त्याच्यामध्ये आपल्या शरीरातले मिक्स झाले. नंतर आता ते जे लास्ट मध्ये जे काही लिक्विड स्वरूपात फूड तयार झालं होतं कशामध्ये, स्टमक मध्ये, ते फूड कुठं ऍब्झॉर्ब केलं जाते, डायजेस्टेड फूड ऍब्झॉर्ब हिअर, म्हणजे कुठे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. फूड स्टमक मधून कोणामध्ये गेलं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ते जे पचलेलं अन्न आहे पोटामध्ये जे पचलं होतं ते अन्न ऍब्झॉर्ब केल्या जाते, म्हणजे शोषून घेतल्या जाते. ओके, कोणाद्वारे शोषून घेतल्या जाते, इथं बघा हे अन्न जे पोटातून याच्यामध्ये पोहोचलं ते अन्न इथलच्या ह्या ज्या इंटेस्टाईन आहेत, ह्या नळ्या दिसतात एकमेकात गुरफटलेल्या, त्या काय करतात, त्याच्यामधल्या सगळ्या पदार्थाला शोषून घेतात. ओके, आणि शोषून घेतात म्हणजे तिथंच कोण असते मग शोषून घेण्यासाठी, ब्लड. कोण असते, ब्लड. म्हणजे जे न्यूट्रियंट्स आहेत त्या फूड मधले पोषक तत्वे, की इथे जे पदार्थ गेला त्याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन असतील तर ते काय केलं जातं, शोषून घेतले जातात. कशामध्ये, या स्मॉल इंटेस्टाईन वरच्या ज्या काही व्हेसल असतात त्याच्या ब्लड मध्ये. आलं का लक्षात, चालते. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय झालं, स्टमक मधून आलेल्या फूड मधले जे काही न्यूट्रियंट्स आहेत, प्रोटीन, कार्बोहायड्रेट सारखे, ते शोषून घेतले गेले कशामध्ये, ब्लड मध्ये. ठीक आहे, बर. पुढे लार्ज इंटेस्टाईन. पुढे काय आहे आता बघा, हे इथे जे आपल्याला हे झालं स्मॉल इंटेस्टाईन, आणि हे जे बाहेरचा पार्ट दिसते आपल्याला, तर हे काय आहे, लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन काय करते, आपल्या शरीरामध्ये जे काही आपण खाल्लेलं होतं न्यूट्रियंट्स जर शोषून घेतल्या गेले त्याच्यामधून काय शोषून घेते, वॉटर. काय ऍब्झॉर्ब करते, वॉटर. आलं लक्षात, चालते. पुढे आता जे काही पचन क्रियेदरम्यान पचलं नाही किंवा आपण म्हणू रक्तामध्ये शोषून घेतलं नाही, मग तिथलचं पाणी तर याने ऍब्झॉर्ब करून घेतलं, पण उरलेला जे अजून अन्नाचा भाग आहे ज्याचं पचन झालं नाही ते शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करत असते, लार्ज इंटेस्टाईन. मग लार्ज इंटेस्टाईन काय करायला लागला, पचन सगळं झाल्याच्या नंतर तिथं असलेलं पाणी शोषून घ्यायला लागला, आणि दुसरं जे काही वेस्ट आहे त्या पूर्ण फूड पैकी ते बॉडी मधून काय करायला लागला, रिमूव्ह करायला लागला. आलं लक्षात, कोण, लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, बर. आता एकदा आपण रिपीट थोडस, हे रेस्पिरेशन चालू होणार आहे आपलं, पण डायजेशन विषयी काय झालं मग, सर्वात पहिले माउथ मध्ये फूड गेलं, ते चावल्या गेलं, बारीक झालं, सलायवा मिक्स झाला, कुठपर्यंत गेलं, स्टमक पर्यंत. वेगवेगळे ज्युसेस काय झाले त्याच्यात एकत्र झाले, फूडचं डायजेशन झालं, आणि फूड कुठे गेलं, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ब्लड मध्ये ते सगळे न्यूट्रियंट्स काय केले, ऍब्झॉर्ब केले गेले, आणि उरलेलं त्यातलं जे वॉटर होतं ते लार्ज इंटेस्टाईनने ऍब्झॉर्ब केलं, आणि उरलेलं अजून जे न पचलेलं फूड आहे ते शरीराबाहेर टाकलं पण कोण, लार्ज इंटेस्टाईन. तर अशी कोणती प्रोसेस झाली, डायजेशनची. आता आपण नेक्स्ट प्रोसेस शिकूया, रेस्पिरेशन म्हणजे काय. कोणती प्रोसेस शिकायची आपल्याला, रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय बघा, काय बघ केला आपण, श्वास आत घेतला आणि बाहेर टाकला, यालाच काय म्हणतो आपण, रेस्पिरेशन. बघा, प्रोसेस ऑफ टेकिंग ऑक्सिजन. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्याला काय घ्यायला लागते, हवेमधला ऑक्सिजन, आणि दुसरं काय होते, गिव्हिंग आउट कार्बन डायऑक्साईड. आपल्या शरीरामधून जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. मग श्वासाद्वारे ऑक्सिजन घेणे आणि श्वासाद्वारेच ऑक्सिजन बाहेर टाकणे, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रेस्पिरेशन. ठीक आहे, बघा, ऑक्सिजन आत जाते आणि बाहेर येताना कोण बाहेर येते, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता पाथ ऑफ एअर. आता एअर कुठून कुठून जाते बघा, आपल्याला माहिती आहे श्वास घेण्यासाठी एअर कुठून जात असते, पास होते पहिल्यांदा आपल्या नोज मधून. ठीक आहे, मग नोज मधून एअर जाणार, नोज मधून गेल्याच्या नंतर बघा, नोज मधून एअर गेल्याच्या नंतर हे जे इथे आपल्याला पाईप दिसते एक, याला म्हणायचं विंड पाईप. काय म्हणायचं, विंड पाईप. म्हणजे याच्यामधून फक्त हवा जाणार, मोकळी जागा राहणार, आणि हे विंड पाईप कोणाला मिळालेलं आहे बघा, इथं आपल्याला काय दिसतात, दोन लंग्स दिसतात. काय दिसतात, दोन लंग्स दिसतात, बरोबर आहे. मग
कुठून कुठून गेली एअर? नोज मधून विंड पाईप आणि विंड पाईप मधून लंग्स मध्ये. ओके, बघा आता एअर एंटर थ्रू नोज, एअर पासेस थ्रू विंड पाईप आणि नंतर एअर रिचेस द लंग्स विच एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. म्हणजे इथं लंग्स मध्येच आलेल्या एअर मधून ऑक्सिजन घेतल्या जाते आणि लंग्स द्वारेच कार्बन डायऑक्साईड शरीरातलं त्या पुन्हा विंड पाईपला दिल्या जाते. बघा आता लंग्स, लंग्स काय आहेत? मग आता आपण जे बघितलेले आहेत की हे जे पार्ट दिसतात आपल्याला हे काय आहेत? लंग्स आहेत. काय आहेत? लंग्स. मग लंग्स काय आहेत? मेन ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन. कसे आहेत? रेस्पिरेशनचे मेन ऑर्गन आहेत. ठीक आहे. नंतर एक्सचेंज ऑफ गॅसेस, लंग्स मध्येच काय होत असते? ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वापस शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी देणे त्या विंड पाईप कडे, अशा गोष्टी होतात. ओके, चालते. बघा इथे आपण बघतोय ऑक्सिजन चालला आणि इथे कार्बन डायऑक्साईड काय होत असते? बाहेर पडत असते. तर एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठे होते? मग लंग्स मध्ये. नंतर बघा ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी. तुम्ही बघा जेव्हा आपण डीप ब्रीथ घेतो तेव्हा आपली जी चेस्ट आहे ती वर येते आणि श्वास सोडतो तेव्हा चेस्ट काय जाते? खाली जाते. ओके, हे आपण बघू शकतो. ठीक आहे. अवर चेस्ट मूव्स अप अँड आउट व्हेन वी ब्रीथ इन अँड डाऊन अँड इन वी ब्रेथ आउट. म्हणजे ब्रेथ आउट करताना हवा काय व्हायला लागली? आपल्या शरीरामधून बाहेर पडत, नाकाद्वारे पडते. आता आपण आपला तिसरा जो महत्वाचा लास्ट मुद्दा आहे आजचा, सर्क्युलेशन शिकणार आहे. सर्क्युलेशन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आपल्या सगळ्या अवयवांना, सगळ्या भागांना काय पाहिजे? जगण्यासाठी एनर्जी पाहिजे आणि अजून काय पाहिजे असते? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन आणि फूड म्हणजे एनर्जी कशाद्वारे भेटणार सर्वांना? मग ती फूड आणि ऑक्सिजन घेऊन कोण जात असते? आपल्या शरीरामधलं रक्त, जे पूर्ण सगळीकडे फिरत राहते. आलं लक्षात? मग आता रक्ताचं जे काही आपल्या शरीरामध्ये नेहमी प्रवाह चालू आहे त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलेशन ऑफ ब्लड. काय म्हणतो? सर्क्युलेशन ऑफ ब्लड किंवा ब्लड सर्क्युलेशन. मग सर्क्युलेशन मध्ये काय होते? ट्रान्सपोर्ट ऑफ ब्लड इन बॉडी, की ब्लडचं जे पूर्ण ट्रान्सपोर्ट आहे, जाणे येणे, हे सगळं बॉडीमध्ये होते, त्याला सर्क्युलेशन म्हणतो. नंतर ब्लड कॅरीज ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स, की ब्लड मध्ये काय काय कॅरी होत असते? ब्लड मध्ये कोण कोण असते सोबत? ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स. आलं लक्षात? चालते. हार्ट. आता सर्क्युलेशन जे होते पूर्ण, त्याच्यामध्ये एक मेन अवयव आहे ज्याचं काही ना काही काम असते, म्हणजे भरपूर काम असते, ज्याचं नाव आहे हार्ट. काय आहे? हार्ट. बघा हार्ट पंप्स ब्लड कंटिन्युअसली. जे काही ब्लड आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी ताकद लागते, जसं आपल्या घरी जे काही एखाद्या ठिकाणाहून पाणी येत असेल ते आपोआप नाही येत, कुठून तरी मोटर स्टार्ट केल्याच्या नंतर ते पाणी काय होते? फ्लो होते. ठीक आहे. तसं होते का एनर्जी शिवाय? नाही. मग शरीरामध्ये जर सगळीकडे रक्त पाठवायचं किंवा सगळीकडून गोळा करायचं तर अशी एनर्जी किंवा असं फंक्शन कोण करते? तिथे बजावते हार्ट बजावते, एक पंप सारखं काम करते. ठीक आहे. मग हार्ट जे पंप करते त्याच्यामुळं ब्लड कंटिन्युअसली काय होत जाते? फ्लो होत जाते. आता बघा हार्ट इथे पंप होण्यासाठी किंवा हार्टची हालचाल होण्यासाठी स्ट्रॉंग मसल असतात आणि ह्या मसल आयुष्यभर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काम करत असतात, दिवस रात्र. आणि या मसल्सद्वारे ब्लड काय केल्या जाते? पंप केल्या जाते आणि हे हार्टची जी ऍक्शन आहे, ठीक आहे, ती आयुष्यभर चालूच असते. ओके, नेक्स्ट बघूया. आता आज काय काय शिकलो आपण? इम्पॉर्टंट पॉइंट. डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रेक्स फूड, की डायजेस्टिव्ह सिस्टीम फूडला काय करायला लागली? ब्रेक करायला लागली. नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम कशामध्ये मदत करते आपल्याला? श्वास घेणे किंवा बाहेर टाकणे. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते? सगळ्या बॉडीमध्ये रक्त नेणे किंवा रक्त वापस गोळा होणे, हे सगळं काम कोणती सिस्टीम करते? सर्क्युलेटरी सिस्टीम करते. ठीक आहे. नंतर बघा, सांगा आता डायजेशन कुठून चालू होते? बरोबर आहे, माउथ पासून. विच ऑर्गन हेल्प्स ब्रीदिंग? सांगा, ब्रीदिंग साठी कोणते ऑर्गन महत्वाचे आहेत? लंग्स, नोज वगैरे. ठीक आहे. नंतर व्हॉट डज हार्ट डू? हार्ट काय करत असते? ब्लड पंप करते किंवा सर्क्युलेशन मध्ये मदत करते. व्हॉट कॅरीज ऑक्सिजन? ऑक्सिजन कोण कॅरी करत असते? एअर. कोण कॅरी करत असते? एअर. ठीक आहे.
किंवा ब्लड मध्ये पण काय असते, ऑक्सिजन कॅरी केल्या जाते. ठीक आहे. नंतर व्हाय डू वी फील टायर्ड इफ वी डोंट ईट फूड. आपण जर तुम्ही समजा सकाळी जेवणच नाही केलं, एखादा दिवस उपवास पकडला, तर आपल्याला एनर्जी लो झाल्यासारखी जाणवते. असं का बरं होत असेल? कारण की आपण जेव्हा जेवण करतो ते पचल्याच्या नंतर रक्तात मिक्स होऊन आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. ती एनर्जी मिळते का आपल्याला मग जर आपण जेवलोच नाही तर? नाही. मग ती एनर्जी जेव्हा आपल्यामध्ये नसते तेव्हा आपल्याला कसं फील होते, लेस एनर्जेटिक फील होते किंवा टायर्ड, थकल्यासारखं फील होते. आलं लक्षात? चालते. तर आज काय शिकलो मग आपण? डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम विषयी बेसिक डिस्कशन केलेलं आहे आपण. आता नेक्स्ट आपण इंटरेस्टिंग टॉपिक पुढे बघणार आहे, प्लांट्स आणि फोटोसिंथेसिस. बरं, आज काय शिकलो मग आपण? अवर बॉडी इज अ परफेक्ट मशीन, की आपली बॉडी एकदम मशीन सारखी परफेक्ट काम करते. चालते. तर समजून घ्या आजचं या लेक्चर मधून. आपलं परत एकदा रिवाइज करून भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.